अकोल्यामध्ये भाजपला मत न दिल्यास लाडकी बहीण योजना बंद करू अशा धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप भाजपचे माजी महानगराध्यक्ष अशोक कोळंबे यांनी केलाय। ते भाजपच्या बंडखोरांच्या सहविचार सभेमध्ये बोलत होते। या सहविचार सभेमध्ये भाजपचे 7 माजी नगरसेवक आणि भाजपचे नाराज असलेले पदाधिकारी हे उपस्थित होते। हे सर्वजण महापालिकेमध्ये नवी आघाडी स्थापन करणार होते। दरम्यान लाडकी बहीण योजनेचा आणि अकोला महानगरपालिकेचा काहीही संबंध नाहीये, त्यामुळे आम्हाला निवडून न दिल्यास तुमच्या लाडक्या बहिणीचा निधी हा बंद होईल असं मतदारांना ब्लॅकमेलिंग सुरू असल्याचा आरोप कोळंबेंनी केलाय। मला असं वाटतं की लाडकी बहीण योजनेचा आणि काही नगरसेवकाचा काही संबंध नाही आहे। जे शासनाचं आहे ते तुम्हाला मिळणार आहे आणि कुठल्याही या लाडक्या बहिणी आहेत तर सगळ्या तर तुमचा निधी काही बंद होणार नाही आहे आणि तुम्हाला ब्लॅकमेलिंग करून की बा मग आम्हाला निवडून नाही दिलं तर तुमचा लाडकी बहीण योजनेचा निधी बंद होईल। तसंही शासकीय कुठल्याही योजना असतील, संजय गांधी असेल, महात्मा ज्योतिबा फुले असेल किंवा श्रावणबाळ असेल, लाडकी बहीण असेल, याचा निधी कोणाची ताकद नाही की तुमचा बंद करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.